काय करायचं? काय सांगताय पण ही गाडी पार्किंगमध्ये लावा. आता हे गाडी लावलेली, हे गाडी लावलेली, हे काम करत नाही. इथं लावा, इथं लावा. एवीपी नाशिक टीवी हमेशा सच के साथ। ही गाडी पण लागली, हे कोणाची गाडी लागली? सारा लवकर ती गाडी कोणाची आहे? ती कानवाली गाडी कोणाची गाडी आहे? कोणाची गाडी? तुमचं म्हणणं आहे तिथे गाडी लावायची नाही आणि हे गाड्या लावता येते यांना काय पण ते नियम दाखवतात त्यांना तुम्हाला जायचं पुढे पहिले मला सिव्हिल सर्जनला भेटायचं आहे आणि पेशंटला भेटायचं आहे. पेशंट पुढे 2 नंबरला 2 नंबरला तुम्हाला ते सांगते ना गाडी लावू नका इथे, ते दुसऱ्या गाड्या लावलेल्या आहे. हे बघा आता काढताय तुम्ही ते गाडी इधर बता आता तुम्ही गाड्याला लावता गाडी आता सांगताय तुम्ही गाडी काढायला. आणि ही गाडी सांगा ना. मग तुम्ही काय ड्युट्या करताय? कोण पाहून ड्युट्या करताय का? मग हे गाडी काढायला नाही सांगताय का तुम्ही लावली, तुम्हाला बोललो. तुम्ही तोंड पाहताय ना. हे नंतर तुम्ही बोलले नाही का? ही गाडी लावताना तुम्ही बोलले नाही का? तुम्ही बोलता नाही का? तोंड पाहून तुम्ही ड्युटी करतात का? बरं ते काय म्हणतो तुम्हाला आमचं तोंड पाहून ड्युटी नाही करायची. तिथं का नाही लावलं पहिले बोला ना. हे गाडी लावली का यार? ते काढू नका, काढून गेला नाही घाबरून मी याला. मग मी काय म्हणतो ऐक, ही गाडी जी लागली ना पहिली बरोबर आता तुमचा एक जरी ही गाडी लागली त्याजवळ मी गाडी तुमची लावायला मला काहीच प्रॉब्लेम नाही. एखादा 1-2-3 गाड्या लागल्या का तिथंच लागेल ते सांगतो ना. आम्ही त्या मागवर लाव किती गाड्या लावले? नाही हे जाऊन लागू मी नाही म्हणत 20 गाड्या आहे ना ते. नाही लावलं नाही तर मी तुम्हाला लावा इथे गेट पशी लागलेली गाडी. पण इथे पण लावू नका तुम्ही, इथे पण लावू नका. पण तुम्ही पार्किंगचे बोर्ड लावा पुढे पार्किंग. रस्त्याचं काम चालू नाही तुम्ही पार्किंगचे बोर्ड लावून आम्हाला समजेल ना पुढे पार्किंग पुढे नाही. आता इथे पार्किंग आहे का? इथे पार्किंग आहे काय सांगा? इथे बोर्ड दिसत आहे का पार्किंगचा? काय म्हणतो सुपरवायझर गाडेकर रमेश यांचं आता म्हणणं आहे का इथे आमच्याकडे बोर्ड नाही पार्किंगसाठी, पण तुम्ही इथे गाडी लावा. कारण का इथे पोलीस लिवलेली गाडी लावलेली इथे, म्हणजे पोलिसांना कुठलेही नियम नाही, ते कुठे पण गाडी लावू शकतात. आणि सामान्य माणसं इथे आल्यानंतर त्यांना रूल दाखवत आहे आणि रूल दाखवला रूल दाखवतोय ना. काय म्हणतो पोलीस लिवलेला त्याचे माल मसाला लावून माल मसाला लावून ना बाटलं छापायचं काम नका करू. मी किती सांगू तुम्हाला समजून राहिलं ना. तुमचं कॅमेरा चालू आहे. प्रश्न करतोय तुमच्याकडे. पोलीस लिवलेला त्याचे पोलीस लिवलेला मी तिथे लावली ते सांगते काढा. हे सांगतो नियम सगळ्यांना ठेवा ना. मग तुम्ही सगळ्यांना नियम ठेवा एक सारखे. म्हणजे तुम्ही पोलीस लिवलेला त्यांना लावून देताय, सामान्य लोकांना काढून देताय. सामान्य लोकांना काय प्रश्न आला झालं ना. गाडी काढा, मी काढतो ना गाडी. ही पण गाडी काढा. असं करा तुम्ही गाडी लावून द्या, मला काही प्रॉब्लेम नाही. पण अगोदर तुम्ही बोलायला ना. मी काय लावत बोलताय मग आम्ही माफी मागतो. अजून 2 गाड्या लावा. बरं माफी नका मागा. पत्रकार आहे ना, पत्रकार नाही पण तुम्ही जे सुपरवायझर आहे पार्किंगचे सुपरवायझर आहे. आज मी सुपरवायझर बोलतो. पत्रकारांना कोणतेच नियम नाही, जे मर्जी ते काम करा. आमचं चुकलं आम्ही मागतो. पाय धरतो भाऊ, हे पाय धरतो. चालू राहून दे ना. हे असे करताय सुपरवायझर आहे. सिव्हिल सर्जननी यांच्यावर कारवाई केल्या पाहिजे. हे ड्युट्या करताना असे भेदभाव करून ड्युट्या करतात आणि त्यानंतर पाय धरतात आणि लोकांना जलील करता येते. येऊ इथे काय झालं तुम्हाला? विचारले मागायचे मला येताना काय मला हे थंडी घेतो. तुम्हाला चुटकी वाजवली कोणी? हे सुपरवायझरनी यांनीच का? हे पा हे बाबांना वयस्कर बाबा आहे, यांना चुटकी वाजून पडवण्याचा प्रयत्न केला. निघ म्हणला असं. म्हणजे हे असे सुपरवायझर ठेवल्यानंतर नजीक बोला बाबा. This point is correct. Not for he supervisor. Camera.
इसको भी निघा सुपरवायझर मला काय म्हणला म्हणजे हे वयस्कर बाबा आहे, यांना पाणी प्यायला आलो होतो मी, पाणी प्यायला पाणी प्यायला आलो होतो. मला काय म्हणला, हा बाहेर निघा, कॅमेरा तिकडे बी लावा. मला बाहेर निघा, हा होत म्हणून. म्हणजे हे सुपरवायझर यांना पण असं चांगल्या वाजून सांगत होते. आता माझ्या अजून चुटकी वाजवली बघा, अजून चुटकी वाजवली बघा. ठीक आहे, मी सिव्हिल सर्जनला विनंती करतो, त्यांनी त्यांचे सुपरवायझर इथं सिव्हिल सर्जनचे पत्रकार परमिशन घेतली का? मध्ये सरांची परमिशन घ्या पहिली, तुम्ही बातमी घ्या. तुम्ही तुमचं काय माझ्यावर कारवाई होत असेल ना, सरांची परमिशन घ्या, तसं मध्ये जाऊन द्या. माझ्यावर जे तुमच्या कारवाई होत असेल ते करा. हे सुपरवायझर हे लोकांना उद्धटपणे बोलतात, त्यांचे नियम कुठले नाही, ते मनमोजी नियम चालवता इथे. ज्यांनी त्यांना नियम सांगितले त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हे घ्या घ्या लिहून घ्या. काय सांगितलं आपण म्हणला ते सांगताय तुम्हाला काय इथं 12 वाजता तुम्ही खुर्चीवर आम्ही खुर्ची दिली बसायला वयामानानुसार त्याने सांगितलं तुम्ही ठीक आहे ना. पण आम्ही याला खुर्ची दिली सांगितलं का? इथं खुर्ची दिलेली बसायला सांगितलं ते त्यांनी तुम्हाला सांगा ना, ते पण सांगा ना. खुर्ची दिली ना तुम्हाला बसायला, नाही दिली ते नाही सांगा. ठीक आहे, नजीकले ना. ठीक आहे, आता आमची गाडी तिथे लावलेली, आम्ही तिथून काढून इधर दे ना, तिथून आमची गाडी काढून एक्स्ट्रा गाड्या लावलेल्या आहे. आम्ही तिथे आमची गाडी लावतोय. त्यांचं असं म्हणणं आहे तुमची गाडी तिथून काढून इथे लावा. आम्ही तिथून आमची गाडी काढून इथे लावतोय. गाडी काढ आपण गाडी काढायला जर पार्किंगला हे समोरून आम्ही गाडी काढतोय. ही आमची गाडी लावलेली इथे. आता त्यांचं असं म्हणणं आहे का इथून गाडी काढा. आम्ही नियम त्यांचे फॉलो करतोय. त्यांनी सांगितलं तिथे लावा, ते बाजूला आम्ही गाडी लावतोय. हे बाजूला इथे जे गाड्या लावलेले त्यांनी सांगितलं इथे लावा, आम्ही तिथे लावतोय. इथे एक गाडी लावलेली आहे, ती गाडी अजूनपर्यंत त्यांनी काढलेली नाही. त्यांच्यासाठी कुठले नियम नाही. हे पहा, याच्यावर पोलीस लिहिलेलं आहे, त्यामुळे ही गाडी फक्त इथे लावण्यात आलेली आहे. इथे सगळे सिक्युरिटी उभे. यांचं असं म्हणणं आहे का इथे आम्ही आमच्या हिशोबाने गाड्या लावू. हां ठीक आहे, इथे सगळ्या गाड्या लावलेल्या आहे. त्यांनी आम्हाला इथे लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे. आमची गाडी आम्ही इथे लावलेली आहे. आम्ही इथे एक पेशंट आहे, त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. त्यासाठी आम्ही आता सिव्हिल सर्जनला पण भेटू आणि आता आम्ही पेशंटला पण भेटू. पुन्हा त्यांच्याबरोबर वाद होते. धन्यवाद. आता काय म्हणलं तू, तुझ्या बँकेत पाहिलंय माझ्या अरे पण तू म्हणलं मागे जाऊ. अरे तोंड चांगलं ठेव, अरे चांगलं बोल. तुम्हाला दवाखान्यात जायचंय. हे बाबांना त्यांच्याकडून काही शिवीगाळ करण्यात आलेली आहे. त्यासाठी बाबा ते त्यांच्याबरोबर बोलतंय. चला बाबा, मी दाखवून देतो तुम्हाला. बाबा मी दाखवून देतो. अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी ABP नाशिक TV चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.